हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. चला तर मग आजच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं किचन क्लिनिंग रूटीन शेअर करणार आहे. तर माझं डेली मॉर्निंग किचन क्लिनिंग रूटीन जे असते ते मी तुमच्यासोबत बरेचदा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून शेअर केलेलं आहे. तर म्हटलं चला बरेच दिवस झाले आजता आपण इतक्यात किचन क्लिनिंग रूटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे आणि नवीन व्ह्यूवर्स आणि नवीन सबस्क्रायबरसुद्धा आपल्या चॅनलसोबत जोडले गेलेले आहे. तर त्यांच्यासाठीसुद्धा हा नवीन व्हिडिओ इंटरेस्टिंग ठरेल म्हणून मी आज हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओ जरूर आवडेल. तर सर्वात आधी आपल्याला ज्या कामाचा कंटाळा येतो, तर फॉर एक्झाम्पल मला भांडे वगैरे बघून एवढे सगळे तर टेन्शनच येतं की कधी हे काम उरकेल. मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर म्हणजे मिस्टर ऑफिसला जातपर्यंत तर रुटीन सगळं बिझी असतं मॉर्निंगचं. तर भांडे पडतच जातात. तर मध्ये कुठेच वेळ मिळत नाही की भांडे घासून घेऊ आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट आणि चहा वगैरे याचे सगळे भांडे, परत स्वयंपाकाचे सुद्धा भांडे पडतात. कुकर वगैरे सोबत आपण घरामध्ये ज्या सुऱ्या वगैरे आपण स्वयंपाकाला किंवा चॉपिंगसाठी वापरतो ते सगळं सांडशीपासून सगळं आपल्याला घासायचं असतं. म्हणजे सकाळच्या रुटीनमध्ये जर आपण ते सगळं क्लीन करून ठेवलं तर आपल्याला दिवसभर वापरायला चांगलं होतं. तसेच आपण सुऱ्या वगैरे तशाच आपण ठेवल्या तर क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा जर्म्स वगैरे त्या चाकूला लागलेलं असू शकते. त्यानेच आपण मग फ्रूट्स वगैरे कापायला घेतो आणि घरामध्ये लहान मुलं असतात तर त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होतं. तर त्याकरता भांडे जे सकाळचे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि त्याचाच खूप कंटाळा येतो आणि खूप जास्त असे भांडे सकाळचे असतात. तर सगळे भांडे घासून घ्यायचे एका दमात. म्हणजे कामाला आपण एका लागलो की काम उरकल्या जातो. आपल्याला म्हणजे अनुभव येतो की नाही 10 मिनटात हे काम होतं आणि आपल्या घरातलं हे काम करायला 5 मिनटं इथे द्यावं लागते, 10 मिनटं तिथे द्यावं लागते. असा आपल्याला अनुभव येतात जेव्हा आपण कामाला लागतो. त्यानंतरचं काम म्हणजे हे जे काउंटर टॉप आहे ते क्लीन करणं. भांड्याचं टोपलं बाहेर नेऊन ठेवल्यानंतर म्हणजे जे सगळं पाणी आता जे भांडे घासले ते सगळ्या भांड्यांमधलं पाणी निथळायसाठी आपण गॅलरीमध्ये भांडे नेऊन ठेवत असतो. तर माझं हे नेहमीचं रुटीन आहे. हे माझे दुपारपर्यंत भांडे छान ड्राय होतात कारण माझ्या गॅलरीमध्ये फारशी ऊन येत नाही. जेवढं काही ड्राय व्हायचं आहे, कपडे झालं किंवा भांडे वगैरे झालं बाहेर नेऊन ठेवलेलं, ते सगळं हवेने ड्राय होतात. उन्हाळ्यामध्ये मे बी ऊन येईन पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम सुरू आहे उन्हाचा आणि खूप जास्त घर एकदम थंड होऊन जातं ऊन लागत नसल्यामुळे. तर फ्लॅट सिस्टीम म्हटलं की आपलं घर बिल्डिंग जवळ असल्या तर फ्लॅट सिस्टीमवाल्याला तशी ऊन लागत नाही. तर खूप जास्त थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतं कपडे वाळायचं आणि हे भांड्याचं. आणि माझं काउंटर टॉप एवढं छोटं आहे की काउंटर टॉपवर जे भांडे एकदा घासले की बाहेर नेऊन ठेवणं आवश्यकच असतं, नाहीतर मग मला तिथे काहीच करायला जागा राहत नाही. त्यानंतर काउंटर टॉपवर ज्या काही वस्तू मी ठेवते म्हणजे रॅक झालं आणि शिजवलेल्या अन्नाची जी माझे काही भांडे झाले ते सगळे भांडे मी एकदाचे खाली ठेवून घेते, जेणेकरून मला क्लिनिंग करता माझं जे लिक्विड सोप मी वापरते ते भांड्यांवर इतर शिजवलेल्या अन्नावर उडणार नाही किंवा इतरत्र कुठे उडणार नाही. म्हणजे मला एक सोबत सगळी स्पेस मिळून जाते क्लिनिंग करायसाठी. एकदाची सकाळची अशी क्लिनिंग झाली की मग परत क्लिनिंगसुद्धा एवढी करावी लागत नाही. त्यानंतर थोडंसं लिक्विड सोप घेतलं की गॅसचा ओटा आहे तो सुद्धा मी एकदाच घासून घेते. म्हणजे पूर्ण असा रफ करून घेते, सॉफ्टच घासणी घेते मी पूर्ण भांडे जेव्हा घासते. तर म्हणजे माझ्या घरामध्ये अशी तारेची घासणी आहेच नाही, मला त्याचा उपयोगसुद्धा पडलेला नाही आहे आतापर्यंत तरी. तर त्या सॉफ्ट घासणीनेच पूर्ण गॅसची जी शेगडी आहे ती पूर्ण घासून घेते, जेणेकरून जिथे काही खरकटं चिकटलं आहे आणि चिकट कुठे डाग आहे ते सगळे निघून जातात. लिक्विड सोप जर आपण वापरली तर इझिली सगळं क्लीन होऊन जातं. काही निरमा वगैरे वापरायची गरज इथे पडत नाही. त्यानंतर एक कोरडा कापड घेते. कोरड्या कापडाने पूर्ण जिथे मी लिक्विड सोपनी ते घासून काढलेली होती शेगडी ते सगळं पुसून घेते. म्हणजे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी सुद्धा थोडं लिक्विड सोप उतरल्या जाते ते सुद्धा आवर्जून पुसून घेते.
म्हणजे जेवढी आपण वरच्या साईडनी क्लिनिंग करतो तेवढीच आपल्याला खालच्या साईडनीसुद्धा शेगडीची क्लिनिंग करणं आवश्यक आहे. कारण सगळं पाणी जे आहे त्या छिद्रांमधून खाली उतरत जातं आणि ते पाणी तसंच धरून राहतं, त्यामुळे सुद्धा शेगडीला रस्ट लागण्याचे चान्सेस असते. त्यानंतर तोच कापड पूर्णपणे वॉश करून एकदम घट्ट पिळून परत एकदा शेगडी पुसून घेते. काउंटरटॉपसुद्धा त्यांनीच पुसून घेते. त्यानंतर आजूबाजूचा सगळा एरिया पुसून घेते. तर बघा, आपण जर क्लिनिंग वगैरे अशा गोष्टी करत आहोत तर आपण किचन क्लिनिंगसाठी किती कापड वापरतो याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावे लागतं. कारण जेवढे आपण क्लिनिंगसाठी कापड वापरले ते धुवावंसुद्धा आपल्यालाच लागतात. त्यामुळे शक्यतो जेवढे कमी कापडं लागतील तेवढं चांगलं. तर हा जो कापड आहे मी वॉश करून घट्ट पिळून पूर्ण काउंटरटॉप ह्या एकाच कापडाने पुसते. म्हणजे दुसरा कापड परत मी घेत नाही. मला वाटलंच तर मग मी जे काही तेलाचे वगैरे भांडे वगैरे ठेवलेले, डबे वगैरे ठेवलेले आहे, तो पुसासाठी जर मी एखादी वेळेला कापड घेतला दुसरा तर मी ॲट ए टाईम सगळंच पुसून घेते त्या कापडाने. म्हणजे आजूबाजूचं जे काही मला दिसते पुसण्यासाठी ते सगळं मी पुसून घेत असते. तर म्हणजे धुवायचाच आहे तो कापड, तर त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत असते. तर ते इकडची पूर्ण टाईल्स वगैरे पूर्ण क्लीन झाल्यानंतर, काउंटरटॉप क्लीन झाल्यानंतर मेन जो आपल्या किचनचा पार्ट आहे त्याची जी क्लिनिंग करायची आवश्यकता आहे तो म्हणजे आपला सिंक एरिया. तर सिंक एरिया एकदा नळं वगैरे आणि सिंक एरिया आपण जर रब करून घेतला घासणीनेच, लिक्विड सोप आपल्या घासणीला लागलेलीच असते, जे आपण शेगडी वगैरे क्लीन करतो त्यानेच एकदा घासून घेतलं की इझिली सगळं क्लीन होऊन जातं. काहीच तिथे एफर्ट्स लागत नाही. आणि माझं काउंटरटॉप एवढं छोटं आहे की माझी ही क्लिनिंग फक्त अर्ध्या तासात होऊन जातं आणि मला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ इथे लागत नाही. फक्त भांडे घासून बाहेर ठेवायला मला 10 मिनिट लागतात. त्यानंतर मग 10 मिनिट मी इथे यूज करते आणि 10 मिनिट बाकी जे काही माझ्या किचनमध्ये सामान मी इकडे तिकडे ठेवलं आहे ते फटाफट मी क्लीन करत असते. यामध्ये कुठेच मी टाईमपास करत नाही. म्हणजे रुटीन आता आहे, तर रोजच्या रुटीनमध्ये ही जी क्लिनिंग करते तर सवय पडली आहे की एवढं क्लीन झालंच पाहिजे. तर आपण पण अशा सवयी आपण लावल्या आणि त्या सवयींवर अंमल करत रोज आपल्या रुटीनमध्ये त्या फॉलो केल्या तर आपल्याला सवयीसुद्धा लागते आणि प्रॅक्टिससुद्धा होते. त्या प्रॅक्टिसमुळे आपले हे कामं लवकर होत जातं. तर ही जी रॅक आहे तर ही रॅक मी पूर्णपणे पुसायला नेहमी घेत नसते. म्हणजे यावर जे पॉलिथिन मी टाकले मागच्या व्हिडिओमध्ये, मी वीकली किचन क्लिनिंगमध्ये तुमच्याशी शेअर केलं, यावर मी पॉलिथिन टाकले. जे काही कागद आधी टाकले होते ते नेहमी खराब व्हायचे. तर आता पॉलिथिनचं असं आहे की त्यावर थोडं तेल उतरतं आणि तेल आपण एकदाचं पुसून घेतलं की एकदम छान दिसतं. तर हे नेहमी पॉलिथिन मी पुसत नाही. पण आज मी तुम्हाला सांगितलं की मी आज हातात कापड घेतलेला आहे तर याचा उपयोग तर आपल्याला करायचाच आहे. तर मग मी जे मला दिसते तो एरियासुद्धा पुसते. म्हणजे डेली किचन क्लिनिंगमध्ये काउंटरटॉप क्लीन करणे आणि ट्रॉल्या एकदा पुसून घेणे, फ्रीज वगैरे पुसणे, हे सगळ्या मी माझ्या रुटीनमध्ये लावलं. किंवा आजूबाजूलाचा जो एरिया आहे तो पूर्ण पुसून घेणे आणि हे जे काही भरण्या, डबे, पिठाचा डब्बा आपण ज्यामध्ये छोट्या डब्यामध्ये पीठ काढतो तो, आणि लायटर वगैरे ह्या वस्तू आवर्जून मी पुसते. म्हणजे ह्या आपल्या डेलीमध्ये यूज होतं आणि दिवसभर यूज होत असल्यामुळे आपण दिवसातून एक वेळा तरी यांना पुसलं तर ह्या वस्तू एकदम घाण पण होत नाही आणि एकदम अशा खरकट्या झाल्यासारख्या सुद्धा आपल्या हाताला वाटत नाही. त्यानंतर जे आहे ह्या ट्रॉल्या, एकदा आपण ट्रॉल्यांवरून हात फिरवला की म्हणजे आपल्याला पूर्ण अशी किचन काउंटरटॉपची क्लिनिंग झाल्यासारखी वाटते आणि पूर्ण किचन काउंटरटॉप एकदम सुंदर असं आपलं किचन दिसतं. आणि खरं सांगते, अर्ध्या तासाच्या वर या कामाला लागत नाही. त्यानंतर डेलीमध्ये माझ्या किचन क्लिनिंगचं हे जे फ्रीजचं आहे, मी तुम्हाला डेली मॉर्निंग आणि नाईट रुटीनच्या वेळेस सांगते की माझ्या फ्रीजवर एवढा पसारा रोजच असतो. कारण जे काही डबे रोज कधी धुण्यामध्ये येतात आणि काही आपण धुवून वगैरे ठेवले भांडे बाहेर गॅलरीत नेऊन, तर ते सगळे भांडे हृदया बेडवर आणून ठेवते. आणि काही तिचे आवडते असते डबे काही धुवून ठेवले तर ते भांडे तिच्यापासून वाचून ठेवायचे म्हणजे तर सगळे फ्रीजवर ठेवावं लागतात. तर मग फ्रीजवर पसारा होतो. तर असा दिवसातून 2 वेळा हा पसारा मी आवरून घेत असते. तर ड्राय झालेले भांडे सगळे त्यांच्या जागेवर ठेवून देत असते. त्यानंतर हा जो फ्रीज पुसणे आहे हे सुद्धा मी डेली करत असते. फ्रीज आवरून घेणे, फ्रीजवरचा पसारा उचलून घेणे, हे सगळं डेली मॉर्निंग रुटीनमध्ये मी करत असते. त्यानंतर
हे जे कॅबिनेट्स आहे यामध्ये ज्या ज्या काही भरण्या लावलेल्या आहे तर काल मिस्टरांनी ड्रायफ्रूट भिजत टाकले. मी तुमच्याशी शेअर केलं की नाईटला मी माझे ड्रायफ्रूट भिजत टाकते आणि सकाळी मॉर्निंगला खाते. तर काल मिस्टरांनी ते भिजत टाकले, माझं लक्षच राहिलेलं नव्हतं. तर त्यांनी सगळे डब्बे अस्ताव्यस्त ठेवले आणि मला अजिबात आवडत नाही माझं जे काही किचनचं ऑर्गनायझेशन आहे. तर आता सवय पडली आहे ती वस्तू तिथेच बघायची. तर ते नेहमी माझं ऑर्गनायझेशन बिघडवत असतात. तर मी सगळं ते व्यवस्थित ठेवून देते. सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर एकदम असं छान वाटतं. आणि आता तिथे मी तुम्हाला म्हटलं कापड हातामध्ये होता तर सगळं एकदाचं क्लीन करून पुसूनसुद्धा घेतलं. त्यानंतर ज्या काही आपले जे काही माझे स्टँड होते शेगडीचे ते सुद्धा मी तेव्हाच लावून घेते, कारण मग नंतर मला हृदयाची आंघोळ करून द्यायची होती. तर पाणी तापवायसाठी, पाणी गरम करायसाठी परत ते स्टँड आणावं लागलंच असतं. तर आधीच तेव्हाच मग मी ते स्टँड लावून घेतले. त्यानंतर किचनला झाडू मारणे आणि झाडू मारल्यानंतर पोछा मारणे. तर हे डेली मॉर्निंग रुटीनमध्ये माझं काम असतं. तुम्ही म्हणाल कपडे का चेंज केले, तर झाडू मारायचा आणि पोछा मारायचा हा व्हिडिओ मी शूट केलेलाच नव्हता. पण मी म्हटलं नेहमी मी किचन क्लिनिंग दाखवते आणि किचन क्लिनिंगचा झाडू पोछा तर काही दाखवत नाही. तर हेच क्लिप्स काही माझ्या मॉर्निंग रुटीनच्या होत्या, त्याच मी लास्टला ॲड केल्या. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.